तर ओम जगताप टेक चॅनलमध्ये स्वागत आहे परत तुमचं. तर सगळ्यात पहिले काय करायचं, जे नवीन आले असेल त्यांनी फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण इथे मराठीमध्ये काही ना काही अपडेट तुम्हाला रेग्युलर भेटत असणार आहे. तर डिग्रीच्या सर्टिफिकेटला कसं अप्लाय करायचं A to Z सगळी प्रोसेस या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. पण त्याआधी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर आज अप्लाय केलं ना, आज 15 ऑगस्ट पण आहे, तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज जर अप्लाय केलं तर 410 रुपये फी दाखवेल आणि उद्या पण अप्लाय करू शकता, पण लेट फी पडणार आहे. उद्या जर अप्लाय केलं तर 810 म्हणजे डबल फी होणार आहे. तर हे लक्षात राहू द्या, हे तुम्हाला मी सांगतोय. त्यामुळे आजच अप्लाय करा. आज केलं तर 410 आणि उद्या जर केलं तर 810 रुपये लागणार आहे. लेट फी ती 22 ऑगस्टपर्यंत आहे. 22 ऑगस्टपर्यंत आपण अप्लाय करू शकतो, पण लेट फी लागेल. तुम्हाला लक्षात राहू द्या, आज फक्त लास्ट डेट आहे. तर आज 410 रुपयाची एकदम मस्त चान्स आहे की डिग्रीचं सर्टिफिकेट तुम्हाला भेटून जाईल. तर कसं अप्लाय करायचं सांगतो. त्याआधी नवीन आले असतील तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर चला, कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर सर्टिफिकेटला अप्लाय करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या स्टुडंट लॉग इनवरती यायचं. तिथं मोबाईल नंबर एंटर करा तुमचा आणि तुमचा जो पासवर्ड आहे तो एंटर करा आणि कोणाला शेअर नका करत जो पासवर्ड. आणि इथं जो कॅप्चा कोड दिलेला आहे ना 52869, तर हा माझा दिलेला आहे, तुमचा वेगळा असणार आहे. तर इथं लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसतो. इथं PRN नंबर चेक करा तुमचाच आहे की नाही. त्यानंतर इथे अप्लाय फॉर सर्टिफिकेट पहिलंच ऑप्शन आहे, तिथं त्यावर क्लिक करा. तर इथं अशी वेबसाईट ओपन होते आणि इथं बघू शकता सर्टिफिकेटला अप्लाय करण्याची तर डेट दिलेली 25 जुलै 2026 स्टार्टिंग डेट आणि एंड डेट 15 ऑगस्ट म्हणजे आजची. आणि उद्या पण भरू शकता, पण लेट फी लागेल 810 रुपये, तर डबल फी लागणार. आणि 22 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. सगळ्यात पहिले अप्लाय फॉर 178 रेग्युलर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट सगळ्यात वरती ऑप्शन दिलं, त्यावर क्लिक करा सगळ्यात वरचं ब्ल्यूमध्ये. त्यानंतर इथं खाली इन्स्ट्रक्शन येतील काही, तर इथे तुम्हाला फक्त चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे, आय हॅव रीड. त्यानंतर खाली अप्लाय करून द्यायचं. अप्लाय केल्यानंतर इथं बघू शकता अशी वेबसाईट ओपन होते आणि या पोर्टलवरती युनिव्हर्सिटी स्टुडंट असं सिलेक्ट करायचं आणि PRN नंबर तुमचा व्यवस्थित टाका. इथं मी टाकलेला आहे. जर ऑलरेडी असाल तर चेक करा फक्त. तर इथं 2026 पासआउट कधी इथं टाकायचं. त्यानंतर इथं नेक्स्ट आपण पोर्टलवरती येतो. तर रेग्युलर कॉन्व्होकेशन आपले डिटेल्स, तर इथं आता जेंडर सिलेक्ट करा, मेल तुमचं. आणि इथं तुमची इन्फॉर्मेशन काही दिली असेल, काही तुम्हाला फक्त टाकायची. तर मराठीमध्ये नाव व्यवस्थित टाका आणि आईचं नावसुद्धा मराठीमध्ये व्यवस्थित टाका, जसं तिथं आहे तसं. त्यानंतर कंट्री सिलेक्ट करा, तुमची कंट्री कोणची, तुमची इंडिया, तर इंडिया सिलेक्ट करा. त्यानंतर स्टेट, इथं तर स्टेट आपलं सिलेक्ट करायचं महाराष्ट्र. तुमचं कोणचं असेल, महाराष्ट्राच्या बाहेर तर नाही जाणार SPPU. त्यानंतर इथं सिलेक्ट करायचं तुमचं इथं दिलेलं डिस्ट्रिक्ट, अहिल्यानगर मी सिलेक्ट केलं. तुमचं जे असेल तुम्ही करा, तालुका. आणि त्यानंतर पिनकोड व्यवस्थित टाका इथं. आणि सगळ्यात खालचं एकदा आपण भरून घेऊया. तर इथे इच कॉलेज, तुमचं कॉलेज ऑटोनॉमस आहे का ते इथे सिलेक्ट करा. असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आमचं तर नव्हतं त्यामुळे नो केलं मी. आणि इथं तुमची जी फॅकल्टी नेम आहे ते इंजिनिअरिंग इथं टाका. आणि कोर्स नेम तुमचा कोणचा आहे, इंजिनिअरिंगमध्ये कोणचा कोर्स घेतला, IT, कॉम्प्युटर, सिव्हिल काय असेल ते. तर कॉम्प्युटर मी सिलेक्ट केला आणि वरती येऊया आता. तर मेल ID व्यवस्थित टाका, कारण मेलवर जे तुम्हाला कन्फर्मेशन किंवा तुमचं सर्टिफिकेटचं येऊ शकतं. तर इथं मेल वगैरे व्यवस्थित टाका कन्फर्म करण्यासाठी. आणि इथं मोबाईल नंबर तुमचा जो असेल तो रेग्युलर तो व्यवस्थित इथं फिल करून द्यायचा आहे. आणि ॲड्रेस वगैरे फिल केलाची. तर इथं चेकबॉक्स आहे त्यावर क्लिक करायचं नाही आणि सबमिट करायचं. खालचा चेकबॉक्स क्लिक नका करू अंडर क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीमचा. तर त्यानंतर इथं क्लोज करायचं आणि इथं आता डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तर तुमचं सर्टिफिकेट म्हणजे तुमचं रिझल्ट अपलोड करायचा आहे. इथं लास्ट इयरचा तुमचा जो रिझल्ट आहे ना 8व्या सेमचा, तो इथं अपलोड करायचा. तर आपला डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे सक्सेसफुली. तर रिझल्ट एकदा चेक करून घ्यायचा तुमचा. इथं व्ह्यू रिझल्टवरती चेक करायचं आणि रिझल्ट चेक करताना व्यवस्थित चेक करा तर तुमचा कॉलेजमधून शिक्का आणलेला आहे का तुम्ही. तर शिक्का व्यवस्थित त्यावर रिझल्टवर असला पाहिजे, तरच तुमचं सर्टिफिकेट येणार आहे. तर इथं प्रोसीड टू पेवरती क्लिक करायचं खाली आणि सरळ आता इथं पेमेंट करायचं आहे आपल्याला. खाली इथं चेकबॉक्स करा बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट करून आणि प्रोसीड टू पेमेंट करायचं. तर इथं तुमची डिटेल्स वगैरे सगळी येईल, ती व्यवस्थित चेकआउट करा तुमच्यासाठीचे, कारण तुमचंच पेमेंट झालं की नाही का दुसऱ्याचं केलं तर सगळी. तर UPIमध्ये सगळ्यात सोपं आणि शो QR करायचा. एकदम सोपी पद्धत आहे. इथं 410 रुपये अमाऊंट तुम्हाला दिसत आहे, कारण मी 15 ऑगस्टच्या आत केलं आहे. म्हणजे आज जे करतील त्यांना 410 रुपये दिसेल आणि उद्या जे करतील त्यांना 810 रुपये दिसेल. तर तुम्हाला सांगितलं 22 तारखेपर्यंत ही डेट आहे. तर पेमेंट असं सक्सेसफुल झालेलं आहे. तर आता पेमेंट सक्सेसफुल झालं, पण आपल्याला कसं काय कळलं की पेमेंट आपण केलं. त्यासाठी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. इथं तुम्हाला वाटलं तर देऊ शकता फीडबॅक. तर इथं स्टुडंट डॅशबोर्डमध्ये यायचा सक्सेस पेमेंट झाले स्टेटस. तर ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. तर हा फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर इथं डाउनलोडवरती क्लिक करा आणि कंट्रोल जे करून तुम्ही हे सेव्ह करू शकता, कंट्रोल S करून.
आणि कंट्रोल जे करून डाउनलोडमध्ये जाशाल आणि व्हिजिट करशाल तर अशा प्रकारे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर सगळी माहिती तुम्हाला मराठीमध्ये सांगितली. त्यामुळे काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, ओम जगताप टेक असं सर्च करा. जर येत नसेल तर पहिलेच चॅनल येईल आणि फटाफट सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ. कारण भरपूर सारे मुलं असं आहे की त्यांना माहिती नाही की डिग्रीच्या सर्टिफिकेटला कशा प्रकारे अप्लाय करायचं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. जय श्रीराम.